अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने प्रस्ताव दिलाय आणि प्रस्तावात काय म्हटलंय? चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मुंबई शहरामध्ये झाड पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, एका व्यक्तीचा ओपन मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला। मुंबई महानगरपालिकेने तत्काळ त्या ठिकाणी 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं काम केलं। हे यांच्या गावी नसेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठराव लिहिला गेलेला आहे। अध्यक्ष महोदय, 2005 ला 26 जुलैला मुंबई शहरामध्ये अतिवृष्टी झाली आणि 3 दिवस मुंबई शहर अक्षरशः बंद अवस्थेमध्ये होतं। 250 पेक्षा जास्ती बळी मुंबई शहरामध्ये गेले। त्यावेळेला यांचं राज्य सरकार होतं, यांनी रेकॉर्ड काढून बघावं त्यावेळेला मुंबईकर जनतेला यांनी किती मदत केली। जेव्हा यांचे मुख्यमंत्री होते तेव्हा तोक्ते वादळ मुंबई शहरामध्ये आलं, कोकणामध्ये आलं, त्यावेळेला मुंबई वासियांना एका फुटक्या कवडीची मदत करण्याचं काम यांच्या राज्य सरकारने केलं नाही। आणि त्यावेळेला किती अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं? त्यावेळेला कोणावर कारवाई केली गेली? मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर हे मॅनहोलमध्ये पडून त्यावेळेला गेले, त्यावेळेला किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली? आणि त्यामुळे मला वाटतं मुंबईकर जनता आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टी विसरलेल्या नाही आहेत। 26 जुलै 2005च्या पावसानंतर चितळे कमिटी ही नेमली गेली। या चितळे कमिटीने अनेक शिफारसी केल्या। काल ब्रिमस्टोन प्रोजेक्टचा या ठिकाणी उल्लेख केला गेला। या ब्रिमस्टोन प्रोजेक्ट आम्ही 92-93 सालापासून ऐकतोय। मुंबई शहरातल्या पाणी साचण्याचं कारण काय आहे याच्यावर ब्रिमस्टोन प्रोजेक्ट हा 92-93 साली चालू केला आणि एका कुटुंबाला या ठिकाणी दोष दिला जातो असं सांगितलं गेलं, पण त्यांचाच कारभार 25 वर्ष मुंबईत होता। त्यांनी या संदर्भात काय केलं याचं खरं तर उत्तर शोधण्याची आवश्यकता होती। आणि त्याच्यामुळे या दुर्दैवाने या प्रस्तावात सुद्धा या ठिकाणी राजकारण केलं जातंय, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। अत्यंत वेगाने वारे वाहत होते। झाडे तुटण्याच्या बाबतीत महानगरपालिकेने काही का तुटली जातात याच्या संदर्भात कमिटी अपॉइंट केलेली आहे। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी ही मागणी करतो की चितळे कमिटीच्या किती शिफारसींची अंमलबजावणी गेल्या 15-20 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये झाली याचा अहवाल या निमित्ताने राज्य सरकारने त्या ठिकाणी जाहीर करावा अशी मागणी मी या निमित्ताने करतो।